भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती। राज्यभरात विविध कार्यक्रम अभिवादनासाठी भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात। रायगडचा पालकमंत्री आपणच होणार। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीने मुंबईला बोलवल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहात कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द। 5 वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती। पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर। बँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर। आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू। बीएमसी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेणार। नागपुरातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये 580 बोगस शिक्षकांची नियुक्ती करून सरकारला कोट्यवधींचा गंडाव। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून एसआयटी चौकशीची मागणी। आतापर्यंत 5 जण अटकेत। महाराष्ट्रात 2 दिवसात अवकाळी पाऊस। हवामान विभागाचा इशारा, तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसण्याचाही अंदाज। कर भरण्यात महाराष्ट्र नंबर 1। मार्च 2025 पर्यंत एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 1.39 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला। अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा। अमेरिकेच्या सरकारनं फरमान सोडलं। 30 दिवसात अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास। चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर 12 धावांनी रोमहर्षक विजय। शेवटचे 3 फलंदाज सलग 3 चेंडूंवर धावबाद। दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।